दिवा पाटील यांचे नाव विमानतळाला द्या या मागणीसाठी आझाद मैदानमध्ये सर्वपक्षीय संघटनेचा एल्गार आणि म्हणून तशा प्रकारचा सुद्धा विचार त्या सत्तारूढ पक्षांनी करा पाहिजे. एकट्या भारतीय जनता पक्षाने तर सत्तेत असलेले जे जे राजकीय पक्ष त्या सर्वांचे हक आहे का त्या सर्वांच्या नेत्यांनी सांगायला पाहिजे. दुसरा फळीतील लोकांनी ते सामील व्हा. मित्र, या सर्व गोष्टी सांगत असताना येत्या 7 ते 8 दिवसामध्ये आपण काय घरी मात्र कोणाला जायचं नाही. यावेळी व्हॉट्सअपने आपण सगळे निमंत्रण पाठवू आणि आम्हाला आशा होती 200-250 लोक येतील, पण आज जवळ 350-350 लोक आले. आनंद आहे. आणि व्हॉट्सअपने आम्ही प्रत्येकाला मेसेज देत असतो. मी स्वतः देत असतो, इतर तो सोडून द्या, मी स्वतः देत असतो प्रत्येकाला व्हॉट्सअपने. नसेल तर दीपकला सांगतो की विनोदला सांगतो, बाबा ते विनोद हे काम करतो. ही जबाबदारी दिवा पाटलांच्या नामकरणाचा प्रश्न त्या ठिकाणी निश्चित सुटेल असं मला त्यांनी आशावाद दिला होता. आज जवळजवळ 150 दिवस झाले, पण कोणत्याही प्रकारचं राज्याचे मुख्यमंत्री की अथवा तथा अन्य मंत्र्यांनी कुठल्याही प्रकारचं अजून आश्वासन तसं दिलं नाही किंवा चर्चा केली नाही. इतकेच नव्हे तर राज्याचे कॅबिनेट मंत्री आणि राज्यमंत्री सांगतायत हा प्रस्ताव पंतप्रधानांच्या कार्यालयात आहे. मग नेमकी कार्यालयात आहे, मग काय करतायत काय? यासाठी पंतप्रधानांनी या कार्यक्रमाला संबंधित लवकर घोषणा करावी ही आमची मागणी आहे. आणि त्यासाठी राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेले शब्द त्यांनी पाळावा आणि केंद्र सरकारचं आणि राज्य सरकारचं लक्ष वेधण्यासाठी आजचं हे धरणे आंदोलन होतं. दिवा पाटलांचं नाव द्यायचं तर मग प्रलंबित आहे तर मग का उशीर करतात आणि याच्यावर कोणावर हे मानता आपल्याला? नाही, तेव्हा प्रलंबित आहे आणि ते का राहिलं हेच विचारण्यासाठी आज आमचं धरणं आंदोलन आहे, लक्ष वेधण्यासाठी. त्यांनी याच्याकडे लक्ष द्यावं, नाहीतर आम्हाला उग्र आंदोलन आहे आणि त्याला सर्वस्वी सरकार जबाबदार राहणं हे आमचं मत आहे. पण या संदर्भात आज कोणाची भेट झाली? भेट झाली का कोणाची? नाही, भेट झाली ते आम्हाला बोलवलं होतं. पोलीस खात्याकडनं येऊन मेसेज आला होता की कदाचित आज मुख्यमंत्री तुमची भेट होईल या संबंधात. त्याने आम्हाला कुठले पत्र पाठवलं नाही. आम्ही 2 तारखेला दोन अनेक वर्षापासूनचा हा लढा आहे आणि खरं म्हटलं तर जी मागणी आहे भूमिपुत्रांची, ही मागणी म्हणण्यापेक्षा तो आमचा हक्कही आहे. कारण असंही आमच्या जागा जमिनीवरच हे सगळं विमानतळ उभं राहिलं आहे आणि ज्यांच्या नावाची मागणी करतो ते दिवा पाटील हे राष्ट्रीय नेते होते. त्यांचं योगदान या देशातील माता भगिनींसाठी आहे, या देशातील शेतकऱ्यांसाठी आहे. आपण पाहिलं असेल शेतकऱ्यांचा कायदा असू दे, स्त्रीभ्रूण हत्येचा कायदा असू दे, खूप मोठं योगदान या देशातील माता भगिनींसाठी आणि शेतकऱ्यांसाठी आहे. आणि म्हणून अशा व्यक्तिमत्वाचा सन्मान करणं हे सगळ्यांचंच कर्तव्य आहे. आणि म्हणून शासनाने लवकरात लवकर त्यांचं नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला द्यावं ही आमची मागणी आहे आणि ते देतील असा विश्वासही आहे. परंतु जोपर्यंत देत नाही, आझाद मैदानमध्ये बऱ्याचशा अनेक वर्षापासून प्रश्न मागणी करत आहे, काय निष्पन्न झालं आणि याच्यासाठी काय आपलं असं आहे. राज्याचे मुख्यमंत्री हे सर्वस्व असतात आणि त्याने 3 ऑक्टोबरला 2025 रोजी एक शब्द दिला होता की येत्या 90 दिवसाच्या आतमध्ये मी केंद्र सरकारने नवीन प्रस्ताव पाठवेन आणि त्या प्रस्तावावर तात्काळ देशाच्या पंतप्रधानांनी सही घेईल आणि दिवा पाटलांच्या नामकरणाचा प्रश्न त्या ठिकाणी निश्चित सुटेल असं मला त्यांनी आशावाद दिला होता. आज जवळजवळ 150 दिवस झाले, पण कोणत्याही प्रकारचं राज्याचे मुख्यमंत्री की अथवा तथा अन्य मंत्र्यांनी कुठल्याही प्रकारचं अजून आश्वासन तसं दिलं नाही किंवा चर्चा केली नाही. इतकेच नव्हे तर राज्याचे कॅबिनेट मंत्री आणि राज्यमंत्री सांगतायत हा प्रस्ताव पंतप्रधानांच्या कार्यालयात आहे. मग नेमकी कार्यालयात आहे, मग काय करतायत काय? यासाठी पंतप्रधानांनी या कार्यक्रमाला संबंधित लवकर घोषणा करावी ही आमची मागणी आहे. आणि त्यासाठी राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेले शब्द त्यांनी पाळावा आणि केंद्र सरकारचं आणि राज्य सरकारचं लक्ष वेधण्यासाठी आजचं हे धरणे आंदोलन होतं.
वडिलांचं नाव द्यायचं धर्म प्रलंबित आहे तर मग का उशीर करतात आणि याच्यावर कोणावर हे मानता आपण? नाही, ते बघा प्रलंबित आहे आणि ते का राहिलं याचं हेच विचारण्यासाठी आज आमचं धरणं आंदोलन आहे, लक्ष वेधण्यासाठी. त्यांनी याच्याकडे लक्ष द्यावं, नाहीतर आम्हाला उग्र आंदोलन आहे आणि त्याला सर्वस्वी सरकार जबाबदार राहणं हे आमचं मत आहे. पण या संदर्भात आज कोणाची भेट झाली? भेट झाली का कोणाची? नाही, भेट झाली ते आम्हाला बोललं नव्हतं. पोलीस खात्याकडनं येऊन मेसेज आला होता की कदाचित आज मुख्यमंत्री तुमची भेट होईल या संबंधात. त्याने आम्हाला कुठले पत्र पाठवलं नाही. आम्ही 2 तारखेला 2 फेब्रुवारी रोजी त्यांना पत्र दिलं होतं. त्यांनी आज 21 दिवस झाले कुठले ते आम्हाला त्या उत्तर दिलं नाही. आज मुंबई येथील आझाद मैदानात आमचे लोकनेते दिबा पाटील यांच्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय नवी मुंबई विमानतळाला नाव द्यावं यासाठी लाक्षणिक धरणे आंदोलन आयोजित केलेलं होतं. ह्या मागणीसाठी ह्या 5 जिल्ह्यातील भूमिपुत्रांनी अनेक प्रकारचे आंदोलन केले, परंतु सरकारने त्याची दखल घेतली नाही. जवळजवळ ज्या वेळेला आंदोलनं केली त्या वेळेला फक्त आश्वासनं दिली आणि त्या आश्वासनाची पूर्तता केलेली नाही. म्हणून पुन्हा एकदा सरकारचं लक्ष वेधण्यासाठी या ठिकाणी आज धरणे आंदोलन आयोजित केलेलं आहे. परंतु तरी सरकारचे डोळे उघडत नाहीत आणि म्हणून आजच्या आंदोलनाने इशारा दिलेला आहे की जर सरकारने लवकरात लवकर नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळांना लोकनेते दिबा पाटील